कर्जत तालुक्यात गेल्या काही वर्षात गोवंश तस्करीच्या घटना वाढल्यात। शेतीप्रधान आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या या भागात अशा घटनांमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत अशा अनेक कटांना उधळून लावलंय। अशाच एका घटनेत महाशिवरात्रीच्या दिवशी कशेळे परिसरातील धोत्रे गावात गोवंश तस्करी करणारी गाडी स्थानिक नागरिकांनी पकडली। मात्र पाठलागादरम्यान गाडीचा भीषण अपघात झाला आणि यात 4 गोवंश मृत्युमुखी पडले। ही घटना पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। अज्ञात तस्करांनी 4 गायी आणि 1 बैल चोरी करून इनोवा गाडीत कोंबले होते। वाहतूक सोपी करण्यासाठी जनावरांना भूल देण्याचे इंजेक्शन दिले गेले होते। मात्र काही जागरूक ग्रामस्थांना संशय आल्यानं त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला। तस्करांनी वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव गाडी एका मोरीच्या कठड्याला धडकली। या भीषण अपघातात 4 जनावरे जागीच मृत्युमुखी पडली तर 1 गाय गंभीर जखमी झाली। स्थानिकांनी त्वरित पोलिसांना कळवलं। या घटनेत तस्करी करणारा गाडीतील एक आरोपी जखमी अवस्थेत सापडला, मात्र त्याचे 2 साथीदार घटनास्थळावरून फरार झाले। ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर कशेळे दूर क्षेत्रातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचा पंचनामा करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मृत जनावरांचे अंत्यविधी त्यांच्या मालकांच्या उपस्थितीत करण्यात आले असून जखमी गायींवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।